प्रेमाचा रक्तरंजित खेळ. पत्नीने पती आणि प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा निर्गुण खून रचला. फलटण हादरलंय. अनैतिक संबंधातून एका 27 वर्षीय तरुणाचा थंड डोक्याने अमानुष खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. खून केल्यानंतर मृतदेहाच्या मशीनच्या साहाय्याने तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सतीश उर्फ आप्पा दादासो दडस वय 27 असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या महिलेसह तिचा पती लखन बुधावले आणि प्रियकर सतीश माने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी अनैतिक संबंधातून वाद झाला. या वादातून सतीश दडस याला लोखंडी रॉडनं मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आलं. दवाखान्यात नेतो असा बनाव करत त्याला विडणीच्या वांगोबा माळ परिसरात नेण्यात आलं आणि तिथे दगड घालून त्याचा निर्गुण खून करण्यात आला. इतक्यावरच न थांबता रात्री मृतदेहाचे तुकडे करून एक पोते शेततळ्यात तर दुसरे पोते थेट नीरा नदीत टाकून पुरावे नष्ट करण्यात आले. 21 जानेवारी रोजी भावाने दिलेल्या बेपत्ता तक्रारीनंतर पोलीस तपासाला वेग आला. कौशल्यपूर्ण तपास करत फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही दिवसात या तिघांच्या मुसक्या आवळल्या. काल रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 46/2026 या गुन्ह्यामधील मयत व्यक्ती सतीश उर्फ आप्पा दडस ही व्यक्ती परवा दिवशी मिसिंग असल्याबाबत त्याच्या भावानं फलटण ग्रामीण या ठिकाणी तक्रार दिलेली होती. मिसिंगची तक्रार. त्या मिसिंगच्या तक्रारीचा शोध घेत असतानाच सदर प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगनावर, पोलीस उपनिरीक्षक पवार या सर्वांनी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 4 तासांच्या कालावधीमध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणला आणि यामधील जे 2 पुरुष आरोपी आणि 1 महिला आरोपी यांना या ठिकाणावरती अटक करण्यात आलेली आहे. मयत व्यक्तीचं जे शव जे आहे ते शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय पुणे या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे आणि अधिकचा पुरावा गोळा करून सदर गुन्ह्याचा तपास अजून चालू आहे. प्राथमिक तपासामध्ये सदरचा गुन्हा हा अनैतिक संबंधांच्या प्रेम संबंधाच्या कारणावरून संबंधित महिलेचा पती व प्रियकर या दोघांनी मिळून मयत सतीश दडस याचा खून केल्याचं या तपासात निष्पन्न झालेला आहे. अधिकचा पुरावा गोळा करून सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगनावर हे करीत आहेत.